इकडे लक्ष द्या. आता कन्व्हर्जन conversion of what? Conversion of partnership for into limited company. ओके. आता हे कन्व्हर्जन किंवा हे ट्रान्सफर या बिझनेसचं ट्रान्सफर या लिमिटेड कंपनीमध्ये करणं म्हणजे त्याच्या माग मेन ऑब्जेक्ट्स काय आहेत की टू अवॉइड द ड्रॉबॅक्स ऑफ पार्टनरशिप फॉर्म. मग यांचे ड्रॉबॅक कोणते आहेत? एक लिमिटेड लायबिलिटी, सॉरी अनलिमिटेड लायबिलिटी, बरोबर. आपण बघितलं पार्टनरशिप लायबिलिटी अनलिमिटेड आहे. किंवा दुसरा ड्रॉबॅक काय? लिमिटेड फंड्स, नाही का? नंतर लिमिटेड फंड्स, नाही का? कारण या पार्टनरशिपला ऍडिशनल जर इन्व्हेस्टमेंट हवी असेल किंवा त्या फर्मचं एक्सपान्शन पाहिजे असेल तर ते करणं कठीण होतं, कारण फंड्स क्रिएट करणं त्याला अवघड होतं. हे जे मेन दोन ड्रॉबॅक आहे ते या लिमिटेड कंपनी काय होते त्या हे दोन ड्रॉबॅक रिमूव्ह होतात, काढून टाकले जातात. ह्याच्यामध्ये काय आहे उलट? ह्याच्यामध्ये एक लिमिटेड लायबिलिटी, नाही का? आणि दुसरी गोष्ट अनलिमिटेड फंड्स, बरोबर आहे, उलट आहे, राईट? असं हे लिमिटेड कंपनी. हे कंपनीचं आता एक तुला बॅकग्राऊंड सांगतो. एखादी लिमिटेड कंपनी एकदा फॉर्म झाली की त्यांना या कंपनीचं जे कॅपिटल आहे, कॅपिटल ते क्रिएट कसं होतं? तर हे कॅपिटल क्रिएट होतं शेअर्स इश्यू करून. शेअर्स इश्यू होता. इश्यू म्हणजे विक्री, सेल. आपण 12वी मध्ये बघितलं इश्यू ऑफ शेअर्स, कळलं ना? तर कंपनी काय करते? शेअर्स मार्केटला विकते काय, आणि ते शेअर्स विकून जे काही कॅश कलेक्शन होईल, कॅश येणार, दॅट इज कॉल्ड शेअर कॅपिटल. कळलं? दॅट इज कॉल्ड शेअर कॅपिटल. आता हे शेअर कॅपिटल जे आहे हे दोन प्रकारचे आहेत, म्हणजे शेअर्स हे दोन प्रकारचे आहेत. कळलं? कोणते दोन प्रकारचे आहेत? एक इक्विटी शेअर्स आणि दुसरं प्रेफरन्स शेअर्स. इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स असे दोन प्रकारचे शेअर्स आहेत. कळलं? आता मी तुला म्हटलं की ही कंपनी काय करते? मार्केटला शेअर्स विकते, इश्यू करते. मग मार्केटमध्ये जे कोण व्यक्ती, जे कोण पर्सन शेअर्स खरेदी करतात, आता ए पासून झेड पर्यंत जे जे व्यक्तींनी शेअर्स खरेदी केले हे सगळे व्यक्ती यांना कोण काय म्हणतो आपण? शेअर होल्डर. शेअर होल्डर्स. होल्डर म्हणजे मालक. आणि एक लक्षात घे, हे शेअर होल्डर्स हेच या कंपनीचे ओनर आहेत. ते कोण आहेत? ओनर आहेत.
फक्त आता होतं काय, हे शेअर होल्डर्स काय करतात, आपल्या शेअर होल्डर्स मधनं एक मॅनेजमेंट कमिटी काय मॅनेजमेंट कमिटी अपॉइंट करतात. ओके, आणि ही मॅनेजमेंट कमिटी काय करते, हे कंपनी हँडल करते, काम करते. आलं लक्षात? अशा पद्धतीनं हे कंपनीला कामकाज होतं, चालू होतं. आणि मग कंपनीला जो काही प्रॉफिट होईल त्या प्रॉफिट मधून काही कंपल्सरी जे रिझर्व्ह आहेत ते रिझर्व्ह क्रिएट केले जातात, आणि मग उरलेला रिमेनिंग प्रॉफिट या शेअर होल्डर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो, ट्रान्सफर होतो. क्लिअर? त्यालाच आपण शेअर होल्डर्सना जो डिव्हिडंड म्हणजे प्रॉफिट दिला जातो, दॅट इज कॉल्ड डिव्हिडंड. दॅट इज कॉल्ड डिव्हिडंड. तो दरवर्षी डिव्हिडंड पे केला जातो. इज दॅट क्लिअर? आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं हे कंपनीचं बॅकग्राऊंड आहे. आता पुढे जाऊया. आता बघा, ही एबी फर्म या फर्मनं काय केलं, यांचा बिझनेस एका लिमिटेड कंपनीला विकून टाकला किंवा सेल करायचं ठरवलं. आता ही कंपनी यांचा बिझनेस खरेदी करते, बरोबर? आता बिझनेस खरेदी करायचा म्हणजे त्या बिझनेस साठी काहीतरी प्राइस द्यावं लागेल ना, त्या बिझनेसची काहीतरी किंमत या एबीना द्यावी लागेल ना, या पार्टनर्सना. त्यालाच काय म्हणणार आहे आपण, परचेस प्राइस. कळलं? परचेस प्राइस किंवा याला म्हणतात परचेस कन्सिडरेशन. ओके, आता हे जे परचेस कन्सिडरेशन आहे, वर्किंग नोट प्रत्येक सम मध्ये ही करावी लागते. काय तर परचेस प्राइस ही कशी पद्धतीने काढतात, एकूण त्याच्या वर्कआउट करण्याच्या 3 मेथड आहेत. एक, लमसम मेथड. लमसम मेथड. आता या लमसम मेथड मध्ये काय आहे, हा फर्म, या फर्मचा बिझनेस या कंपनीने खरेदी केला. एक कंपनी काय करते, एक सर्टन फिक्स्ड अमाऊंट ऍग्री होते, देते. समजा या कंपनीनं सांगितलं की आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये देऊ, दॅट्स ऑल. एवढी अमाऊंट आम्ही तुम्हाला देऊ, आम्ही तुमचा बिझनेस ट्रान्सफर करून घेतला, दॅट्स ऑल. मी 10 लाखामध्ये असेट्स किती घेतल्या, कोणत्या घेतल्या, लायबिलिटी काय घेतल्या, त्याचं डिटेल्स दिलेलं असत नाही. ही डायरेक्ट अमाऊंट तुला दिली जाते. आणि जेव्हा डायरेक्ट अमाऊंट देतात त्यावेळेला म्हणजे ही मेथड आली म्हणायचं, लमसम मेथड. मग याच्यामध्ये तुला परचेस प्राइस कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. कळलं? डायरेक्ट रक्कम दिली जाते. आता मग ही अमाऊंट, ही जी कंपनी आहे ती कशी पे करते, बघा, ही अमाऊंट काय सगळीच कॅश मध्ये दिली जात नाही. मग यातली समजा काही अमाऊंट त्यांनी इक्विटी शेअर्स मध्ये दिली. इक्विटी शेअर्स किती दिले, 4 लाख दिले. चला,
त्यानंतर डिबेंचर्स दिले. डिबेंचर्स किती दिले? समज 3 लाखाचे दिले आणि मग उरलेलं कॅश दिलं 3 लाख. असे मिळून तुला 10 लाखाचं पेमेंट केलं. कळलं? हे एवढे अमाऊंट दिले म्हणजे आता एवढ्या किमतीचे इक्विटी शेअर्स दिले, डिबेंचर्स दिले आणि कॅश दिली. याला काय म्हणायचं आपण? याला म्हणतो मोड ऑफ पेमेंट. मोड ऑफ पेमेंट. कळलं? मग हे जे शेअर्स वगैरे येतात, डिबेंचर्स येतात, कॅश येते, हे सगळं शेवटी कोणाला मिळणार? या पार्टनर्सना मिळणार. इज दॅट क्लिअर? संपलं. आणि आता आपल्याला ही फर्म क्लोज करायची आहे, शटडाऊन करायची. कळलं? ओके. कुठं कळलं नाही ते विचारा. आता पुढे बघा. आता ही एबी फॉर्म आपण आधी फर्मच्या बुक मधला स्टडी करूया. हा म्हणजे आता ही फॉर्म आपल्याला काय करायची आहे? बंद करायची, शटडाऊन करायची. मग त्यासाठी या फर्मच्या बुक मध्ये काय काय अकाउंट आले बघा. पहिलं रिअलायझेशन अकाउंट. कारण शटडाऊन म्हटलं की रिअलायझेशन आलं, कारण आपण गेल्या वर्षी डिझोल्युशन मध्ये पण हे केलेलं आहे. ओके. सगळे सेम रूल. पहिलं सगळे असेट ट्रान्सफर करणं, लायबिलिटी ट्रान्सफर करणं, लाईक दॅट. दुसरं अकाउंट आहे ज्या कंपनीनं आपला बिझनेस टेक ओव्हर केला. समजा आता ही झेड लिमिटेड आहे, मग झेड लिमिटेड अकाउंट इथं येणार. कळलं? हे कोणाच्या बुक्स मध्ये करतोय आपण अकाउंटिंग? एबी फर्मच्या. हा, झेड लिमिटेड. त्यानंतर या झेड लिमिटेडनं परचेस प्राइस मध्ये आपल्याला काय काय दिलं त्याचे सगळे अकाउंट आले. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इक्विटी शेअर दिले, म्हणजे इक्विटी शेअर्स इन झेड लिमिटेड अकाउंट. कळलं? त्यानंतर समज डिबेंचर्स दिले, तर डिबेंचर्स इन झेड लिमिटेड अकाउंट. कळलं ना? डिबेंचर्स झेड मधले आहेत ना ते. आणि काही कॅश दिले असेल तर कॅश अकाउंट. ओके. येस. आणि त्यानंतर पार्टनर्स लोन जर एखादा असेल तर त्याचा एक वेगळा अकाउंट इथं येईल. पार्टनर्स लोन अकाउंट. कारण आपल्याला माहितीये हे अकाउंट म्हणजे हे आपल्याला माहितीये ना, पार्टनर्स लोन. समजा या फर्मनं या बी कडून एखादं लोन घेतलं असेल तर बीज लोन यांच्या लायबिलिटीला असते रे. मग हे लायबिलिटी ती कंपनी टेक ओव्हर करेलच असं नाही, आणि शक्यतो नाहीच करत. कळलं ना? मग ह्या लायबिलिटीचं काय करायचं? काहीच सांगितलं नाही तर मग ते त्या बी च्या कॅपिटलला ट्रान्सफर होते. इज दॅट क्लिअर? येस. पहिला ती लिहून घे, मग जाऊया पुढे. जर दार उघडून घे रे, दार मच्छर आहे. लिहून घे. थोडे मी नोट्स तर दिलेल्याच आहेत, पण शिवाय थोडस शॉर्ट मध्ये देतो.
टायटल दे, कन्वर्जन ऑफ पार्टनरशिप फॉर्म into limited company. Paragraph. Conversion means the next version, the next version of partnership firm into limited company. Into limited company. Okay, full point. To avoid the drawbacks of partnership firm, such as unlimited liabilities, comma, limited capital investment, क्यों फंड्स फंड, comma, the firm's business is converted into the limited company. To take the advantages such as limited liability of shareholder, unlimited funds, etc. Okay, full point. The current title there next. Purchase price, public purchase consideration.
दिलंच रे. Underline dash the price which is agreed to be paid by the limited company for the purchase of firm's business is called purchase price or purchase consideration. Good point. Colleague, methods for calculation of purchase price. Methods for calculation of purchase price dash. There are three methods. Number one, lump sum method. Number two, net asset method. आणि नंबर तीन, net payment method. बोला. आता खाली घे. नंबर वन, lump sum method. Dash. Under this method, a certain fixed amount is agreed to be paid by limited company to the firm as purchase price. Full point. For example, Z Limited agreed to pay rupees 10 lakhs
to take over the business of ABC firm. Okay. नंबर 2, नेट असेट मेथड. आता बघा, तुला पहिला लमसम कळली. हा, आता दुसरी मेथड आहे कुठली? नेट असेट. आता नेट असेट मध्ये कसं असते बघा, आता ही एबी फर्म आहे. ह्यांचा बिझनेस कोणी घेतला? झेड लिमिटेडने घेतला. आता तुला प्रॉब्लेम मध्ये सगळं क्लिअर सांगितलेलं असते की या फर्मच्या ज्या असेट्स आहेत, ही बॅलन्स शीट तुला दिली. कोणाची दिली? हा, एबी फर्मची दिली. हा, आता बॅलन्स शीटला जे असेट साईडला फिक्स असेट आहेत, करंट असेट आहेत, नाही का? तर समजा फिक्स असेट आहेत, एक 4 लाखाचे असेट आहेत. फॉर एक्झाम्पल मशीन असेल, फर्निचर असेल. या टोटल 4 लाखाच्या असेट या कंपनीने कितीला घेतल्या? सपोज 3 लाखाला घेतल्या. म्हणजे आता काय झालं, बॅलन्स शीट व्हॅल्यूला बुक व्हॅल्यू म्हणतात. बॅलन्स शीट व्हॅल्यू किंवा बुक व्हॅल्यू. आणि ज्या किमतीला टेक ओव्हर केलं याला म्हणतात, या किमतीला काय म्हणायचं? अग्रीड व्हॅल्यू. कळलं? म्हणजे टोटल 4 लाखाचे असेट आहेत, त्या कंपनीनं कितीला घेतल्या? 3 लाखाला घेतल्या. म्हणजे ते डिटेल देतात. फर्निचर बाबा 1 लाखाला घेतलं, मशीन 50,000ला घेतलं, लाईक दॅट. कळलं? अर्थात सगळ्याच असेट काय कमी किमतीला घेतले जातील असंही नाही. आता फॉर एक्झाम्पल यातली बिल्डिंग आहे, समजा त्याची 1 लाख रुपये किंमत आहे बुक व्हॅल्यू. कदाचित ही घेतली असेल त्याच्यामध्ये 1,50,000ला, असंही असू शकेल. एखादी असेट जादा किमतीला पण घेतली जाऊ शकते, असं काही नाही. हा, तर हे झालं. हा, त्यानंतर करंट असेट, त्याच्यामध्ये स्टॉक आहे, डेटर आहे. त्यानंतर मग त्या असेट कितीला घेतल्या? आता स्टॉक, डेटर. हा, त्यानंतर BR, नाही का? या ज्या असेट आहेत, समजा 3 लाखाच्या या असेट आहेत सगळ्या मिळून, या कितीला घेतल्या? समज 2,50,000ला घेतल्या. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट आहे, याच्यामध्ये कॅशबँक पण असते की नाही? कॅशबँक हे पण करंट असेट आहे. समजा ही टोटल कॅशबँक आहे 50,000 आहे. हे सुद्धा जर घेतलं असेल या कंपनीनं, तर त्याची व्हॅल्यू मात्र बदलत नाही बरं का.
ती व्हॅल्यू ऍज इट इज असणार. कळलं ना? कॅश किंवा बँकची व्हॅल्यू चेंज होणार नाही, ती ऍज इट इज असते. लक्षात. अशा मिळून सगळे असं कितीला घेतले या, हे 3 लाख झाले आणि हे 3 लाख, टोटल मिळून 6 लाख झाले. कळलं? ओके. आता लायबिलिटीज. लायबिलिटी मध्ये काय काय असतं इथं? क्रेडिटर्स, बिल्स पेबल, परत काही आउटस्टँडिंग क्लेम्स असतील तर ते, जे लायबिलिटी वगैरे काय असतील त्या, लाईक दॅट. हा, आता राहिलं काय तुझं? पार्टनर्स कॅपिटल, हा, आणि इथला जनरल रिझर्व. हे दोन मात्र येत नाहीत. हा, हे ते दोन, कॅपिटल आणि ते जनरल रिझर्व, त्या पार्टनर्सना देऊन टाकायचं, म्हणजे कॅपिटलचा ट्रान्सफर होणार आहे. जनरल रिझर्व जो काय असेल तो त्या एबी ला त्यांच्या P&L रेशो मध्ये डिवाइड करायचा. झालं? म्हणजे राहिल्या या एवढ्या लायबिलिटी. ह्या लायबिलिटीची किती किंमत आहे? समजा 4 लाख रुपये लायबिलिटी आहे. या सगळ्या लायबिलिटी कितीला घेतल्या? समजा त्या लायबिलिटी घेतल्या 3,50,000. कळलं? म्हणजे टोटल असेट झाल्या 6 लाख. कळलं ना? आणि लायबिलिटीज कितीला घेतल्या? 3,50,000. म्हणजे मायनस करून किती आलं? 2,50,000. कळलं? असेट मायनस लायबिलिटी इज इक्वल टू नेट असेट. आणि ही आली परचेस प्राइस. आलं लक्षात? म्हणजे कोणत्या असेट किती अमाऊंटला घेतल्या ते सगळं डिटेल ऍडजस्टमेंट मध्ये देतात. ह्याची मात्र तुला तर वर्किंग नोट करायला लागते. इज इट क्लिअर? आता वर्किंग नोट तुला आणखी दाखवतो कशी. त्याला वर्किंग नोटला मार्क असते. तेव्हा इथं सर्व वरती म्हणायचं वर्किंग नोट फॉर कॅल्क्युलेशन ऑफ पीसी, म्हणजे परचेस कन्सिडरेशन. मग हे आलं पर्टिक्युलर्स, रुपीज काय, मग आता असेट काय काय घेतल्या? फर्निचर कितीला घेतलं बाबा? 2 लाखाला घेतलं. ही अग्रीड व्हॅल्यू घ्यायची इथं, बुक व्हॅल्यू नाही, अग्रीड व्हॅल्यू. त्यानंतर मशिनरी कितीला घेतली? 1 लाखाला घेतली. लँड अँड बिल्डिंग कितीला घेतलं? 1,50,000. त्यानंतर स्टॉक कितीला घेतला? समजा तो स्टॉक त्यांचा 40,000चा आहे. इट इज टेकन ऍट 80%. 40,000चा स्टॉक 80% ला घेतला म्हणजे कितीला आला तो? 32,000. लक्षात. त्यानंतर डेटर्स किती आहेत? समज 50,000 आहे. दे आर टेकन सब्जेक्ट टू बॅड डेट्स ₹10,000. बॅड डेट्स त्यातले 10,000 मायनस करू म्हणजे कितीला घेतले? 40 मायनस होणार आहे. त्यानंतर कॅश बँक ते काय ऍज इट इज, समजा टोटल मिळून 50,000. अशी टोटल पुढे घ्यायची. तर किती आली ही टोटल? 3, 4, 4.5, 5, 5 आणि 5, 40, 5 लाख 572. कळलं?
बरोबर ना? 2 आणि 4 4.5 आणि हे 50 रे, म्हणजे 5 लाख झाले आणि हे वरचे 72,000. कळलं? आता लेस लायबिलिटी, कळलं ना? लायबिलिटी मध्ये आता क्रेडिटर्स कितीला घेतले? समजा 30,000चे क्रेडिटर्स आहेत, सब्जेक्ट टू 10% डिस्काउंट. 10% गेलं म्हणजे किती झालं? 3,000 गेले, म्हणजे क्रेडिटर्स घेतले 27,000 ला. त्यानंतर बिल्स पेएबल 10,000चे आहेत, ते ऍज इट इज घेतले. कळलं? त्यानंतर लोन, जे बँक लोन बरं का, समजा एक 50,000चं लोन आहे. हे लोन कसं घेतलं? विथ आउटस्टँडिंग इंटरेस्ट ₹5,000, म्हणजे टोटल अमाऊंट झाली 55,000. ओके, संपलं. आणि मग याची टोटल पुढे घे, 7 आणि 5 12, 6 7 9, कळलं? 92,000. आणि मग हे मायनस कर, ₹4,80,000. हे काय आलं? परचेस प्राइस. अशा पद्धतीची वर्किंग नोट द्यायची. ते समच्या ऍडजस्टमेंट मध्ये सगळं देतात. म्हणजे नेमकं लक्षात घे, आता मी तुला ही दुसरी मेथड सांगितली. लमसम मेथड असेल तर डायरेक्ट त्या ऍडजस्टमेंट मध्ये तुला कळेलच की सर्टन फिक्स अमाऊंट दिली, मग तिथं तुला वर्कआउट करण्याची गरजच नाही. कळतंय ना? आणि आता असं डिटेल जर दिलं बाबा या असेल एवढ्या किमतीला घेतल्या, तर त्या केसमध्ये मात्र तुला म्हणजे नेट असेट मेथड आहे असं लक्षात येईल तुला, आणि मग ते या पद्धतीनं वर्किंग नोट द्यायची. कळलं? हा, या अग्रीड व्हॅल्यू. कळलं? येस, लिहून घे. ठीक. टेबल नाही, टेबल हे बदल. काय म्हणतो आपण? लमसम मेथड नाही, नेट असेट मेथड ना. डॅश under this method, the purchase price is calculated as under तिथं असा खाली फॉर्म्युला लिहिलाय, हे बघ. परचेस प्राइस इज इक्वल टू assets taken over assets taken over at agreed value at agreed values minus, असं लिहा इथं, minus liabilities taken over
at agreed values. Is equal to net asset value. Okay. Good point. आणि आता कळलं ना? आणि आता तिसरी मेथड काय घेतली आपण? नेट पेमेंट मेथड. आता बघा, लक्ष द्या. या नेट पेमेंट मेथड या वर्डिंग वरून कळते, लक्षात घ्या. पेमेंट म्हणजे कोणी केलं पेमेंट? आता ही एबी फर्म यांचा बिझनेस टेक ओव्हर केला झेड लिमिटेड. मग या ठिकाणी काय होते, ही कंपनी त्यांच्या प्रत्येक लायबिलिटी करता काय एक ते अमाऊंट पे करते. मी आता तुम्हाला त्यांना सांगते की आम्ही एबी फर्मला, एबी या पार्टनर्स लोकांना बाबा एक 2 लाखाचे इक्विटी शेअर्स देऊ. त्यानंतर आम्ही तुम्हाला 1 लाख रुपयाचे डिबेंचर्स देऊ. तुमच्या बाकीच्या इतर लायबिलिटी करता आम्ही एक 2 लाख रुपये देऊ कॅश, बँक लोन वगैरे जे काय असेल किंवा इतर असं झालं. ही टोटल अमाऊंट किती झाली? 2 2 4 5 लाख. दिस इज द परचेस प्राइस. म्हणजे याच्यामध्ये कसं होतं, याचा अर्थ होतो की सगळ्या असेट लायबिलिटी या कंपनीनं त्यांच्या बॅलन्स शीट व्हॅल्यूला टेक ओव्हर केल्या. तर व्हॅल्यू काही बदलणार नाही. कळलं ना? आणि तुम्हाला हे अशा पद्धतीने आम्ही पेमेंट केलेलं आहे. इज दॅट क्लिअर? दिस इज नेट पेमेंट. येस. आता बघा, हा लिहून घे. अंडर दिस मेथड the purchase price will be the actual payments made by purchasing company against each item of liability. Each item of liability. Full point. The payment may be
in the form of equity shares, debentures, or in cash. Over? Yes. ठीक आहे, थांबूया आपण आज.